काल राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठी घडामोड घडली ती म्हणजे राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलाय। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली आहे। या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली। नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवत त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती, मात्र सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली। यानंतर विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते। तर माणिकराव कोकाटे यांनी कालच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्यासाठी म्हणून विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते। 30 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्यासाठी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली, दंडही ठोठावण्यात आलाय। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली।